335. चला तर सुरू करूया, बघूया आजचा काय विषय ते समजून घ्या. आजचा विषय मित्रांनो, तेलकट त्वचेची काळजी घेण्याचे सोपे घरगुती उपाय काय ते बघूया. त्वचा तेलकट का होते? त्वचा तेलकट होणे ही तैलीय ग्रंथी अधिक सक्रिय असण्याचं लक्षण आहे. त्वचेची कोमलता जपण्यासाठी नैसर्गिक तेलाची आवश्यकता असते, पण जेव्हा तेल निर्माण करणाऱ्या ग्रंथी अधिक प्रमाणात सक्रिय होऊन जास्त तेलाची निर्मिती करतात, त्यामुळे ॲक्ने आणि मुर्म येण्याची शक्यता निर्माण होते. उपाय: सफरचंद किसून त्याची पेस्ट करा. ती पेस्ट चेहरा आणि गळ्याला लावा. 20 मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. सफरचंदामध्ये हायड्रॉक्सी ॲसिड अधिक प्रमाणात असते, त्यामुळे त्वचेला काळवंडलेपणा नाहीसा करण्यास व त्वचा कोमल बनवण्यास सफरचंदाचा उपयोग होतो. 1 चमचा चंदन पावडर घ्या. त्यात गुलाबजल मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा व सुकल्यानंतर चेहरा धुवा. 1 चमचा बेसनमध्ये चिमूटभर हळद, अर्ध्या लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा आणि लिंबाऐवजी दही पण घालू शकता. डोळ्यांच्या आजूबाजूची जागा सोडा, त्यामुळे त्वचेला काळेपणा नाहीसा होईल. तेलकट त्वचेलाही मॉइश्चरायझर लावण्याची गरज असते. यासाठी तुम्ही मधाचा वापर करू शकता. मध हे सर्वोत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. मध चेहऱ्याला 15 मिनिटांसाठी लावा, त्यामुळे त्वचेची जळजळ आणि काळेपणा नाहीसा होईल. 1 चमचा तांदळाच्या पिठात 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि लिंबाचा रस मिसळा. व्हेरी गुड. तो चेहऱ्याला लावा. त्यानंतर आतून बाहेरच्या बाजूने हाताने गोलाकार मसाज करा. तांदळाची पिठी मृत पेशी काढून टाकण्यास व त्वचेची छिद्रे मोकळी करण्यास मदत करते. व्हेरी गुड. आणखीन एक टीप बघूया मित्रांनो. कमी वेळात केस पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात. आपली त्वचा केसांच्या लाखो लवांनी झाकलेली असते व त्यात पिगमेंट रंगद्रव्य रूपात मेलानिन असते. जेव्हा केसांची लव पिगमेंट निर्माण करणाऱ्या ग्रंथी गमावते, तेव्हा केस पांढरे होतात. केस पांढरे होणे ही वाढत्या वयासोबत होणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण कमी वेळात केस पांढरे होणे चिंतेची बाब आहे. पुढे बघूया मित्रांनो, कारणे काय ते बघूया. अनुवंशिक वैशिष्ट्ये: झिंक, बायोटीन, कॉपर, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन डी चा अभाव, रोजच्या प्रदूषणाने केस कमकुवत होणे, तणाव, चिंता, उच्च रक्तदाब, एलोपेशिया एरिटा, केस जास्त गळणे, केसांची असामान्यता. विटिलिगो एक त्वचारोग आहे. केसांना लावले जाणारे रासायनिक रंग व इतर उत्पादने यामुळे केस गळणे आणि पांढरे होणे होते. पुढे उपचार बघूया मित्रांनो. सर्वप्रथम खाण्यात अँटीऑक्सिडंट्सने भरपूर आहार घ्यावा. उदाहरणार्थ फळे, भाज्या, ग्रीन टी व मासे, काजू, बटाटे, छोले, बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, मशरूम. कॉपर हे पदार्थ केसांचे पिगमेंटेशन वाढवू शकते. व्हेरी गुड. संत्री, टरबूज, स्ट्रॉबेरी सारखे व्हिटॅमिन डी, ई ने भरपूर फळे खाल्ल्यास अकाली केस पिकणे मंदावू शकते. व्हेरी गुड. परत एकदा बघूया मित्रांनो. संत्री, टरबूज आणि स्ट्रॉबेरी सारखे व्हिटॅमिन सी ने भरपूर फळे खाल्ल्यास अकाली केस पिकणे मंदावू शकते. व्हेरी गुड. व्हिटॅमिन बी ने भरपूर दूध, रेड मीट, दही, पनीर, केळी आणि गाजर ग्रंथी सुदृढ व सक्रिय होण्यास मदत करतात, ज्यामुळे केस मजबूत आणि मुलायम होतात. केस पिकण्याची सुरुवात उशिरा व्हावी यासाठी PA, BA आणि ॲटोथॅनिक ॲसिडचा वापर केला जातो. पॅटोथॅनिक ॲसिडयुक्त सप्लिमेंट केसांचा मूळ रंग परत आणण्यास मदत करते. माइल्ड शॅम्पू वा ऑर्गॅनिक शॅम्पूचा वापर करावा. हे ब्लिचिंग एजंट
ऑर्गॅनिक आणि कार्लिंग रॉडचा वापर करू नये. कढीपत्ता, बदाम, व्हिटॅमिन ई, सरसू व नैसर्गिक रंग खोबरेल तेलात मिसळून केसांना लावावे. काही केसेसमध्ये योग्य निदान आणि उपचाराने केस पांढरे होणे रोखता येऊ शकते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणखी एक छोटी टीप आहे मित्रांनो, भाज्यांमुळे शक्ती वाढते. काय ते बघूया. आलं, कोशिंबीर, पुदिना, हिरवी मिरची व भाज्यांमधील घटक पदार्थाचा स्वाद तर वाढवतातच, शिवाय शरीराला शक्ती प्रदान करतात. व्हेरी गुड. कारलं रक्तशोधन करते, पित्ताशयाला सक्रिय करते. व्हेरी गुड. टॅमॅटो शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढवते आणि त्वचेला उजाळा देऊन उजळ बनवण्याची काम करते. पालक हाडांना कॅल्शियमने सुदृढ बनवते. भेंडी वीर्यामध्ये घट्टपणा आणते आणि शुक्राणूंची वाढ करते. दुधी भोपळा शीघ्र पाचक, रक्तवर्धक आहे, शीतलताही प्रदान करते. आणि काकडी रक्तकणांचं शोधन करून शरीरातील रक्तप्रवाह वाढवते. मित्रांनो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.